नमस्कार मित्रांनो. कृष्ण पळतच बाहेर आला. त्याची नजर राधाला शोधत होती. त्याला एक वेळ वाटलं ती निघून गेली, पण त्याचं लक्ष समोर गेलं आणि तो जागी स्तब्ध झाला. समोर राधा हाताची घडी घालून उभी होती आणि तिच्या शेजारी रेणू नाक फुगवून कमरेवर हात ठेवून रागात कृष्णाकडे पाहत होती. तसे कृष्णाने इकडे तिकडे पाहिलं आणि तिथून निघणार तेच एक आवाज कानावर पडला. "थांब रेणू," रागात म्हणाली. तसं कृष्णा जागीच थांबला. "काय कृष्णा?" कोऱ्या चेहऱ्याने म्हणाला. "काय चाललंय तुझं हां?" रेणू अजूनही रागात होती. "काय चाललंय माझं?" तो भोळेपणाचा आव आणत म्हणाला. "अच्छा, असं का माहीत नाही तुला? हे बघू यू दिवसभर जे काही तिला चोरून चोरून पाहत होतास ना, ते बंद कर. समजलं ना?" रेणू म्हणाली. "अच्छा, आणि हे तुला कोणी सांगितले?" कृष्णा राधावर एक नजर टाकत म्हणाला. तसं राधा गडबडून इथे तिथे पाहू लागली. कृष्णा गालातच हसला. कोणी का सांगेना? तुला काय करायचंय हे बघ कृष्णा, शेजारी राहतो म्हणून सांगते. थांबव सगळं. तिचे बाबा पोलीस आहेत. त्यांना जर समजलं तर तुझं काही खरं नाही." रेणू कृष्णाला समजावत म्हणाली. "अच्छा, हा प्रॉब्लेम आहे का? मग मला नाही भीती वाटत. मग तर नाही ना प्रॉब्लेम." "हं." कृष्णा परत राधाकडे पाहत म्हणाला. तसं आता राधाने रागातच सायकल काढली आणि तिथून निघाली. "कृष्णा, वाटत तेवढं सगळं सोपं नसतं. तुझ्यासाठी सगळा खेळ हसू शकतो, पण तिच्यासाठी नाही. तिचे बाबा खूप कडक आहेत. त्यामुळे तिच्या नादाला लागून तिच्यासाठी प्रॉब्लेम वाढवू नकोस." रेणू म्हणाली आणि तीही राधामागे गेली. रेणूने तर समजवण्याचं काम केलं, पण राधाच्या त्या नीट रागीट नजरेने ही घायाळ झालेला कृष्णा त्याला काहीच फरक पडला नाही. आता तर हे रोजचंच झालं होतं. रेणू आणि राधा रोजच सायकलवरून सोबत यायच्या आणि कृष्णा त्याच्या मागे मागे वर्गात चोरून बघून चालूच होतं. मधल्या जेवणाच्या सुट्टीतही जेवायचं सोडून कृष्णा एकटक तिलाच पाहत बसायचा. राधाला त्याचा खूप राग यायचा. ती कायम त्याच्याकडे रागानेच पाहायची, पण कृष्णाला आता तिची ती रागीट नजरही हवीशी वाटत होती. असेच 2 महिने निघून गेले. कृष्णाचं हे रोजच चालू होतं. एक दिवस राधा आणि रेणू शाळेत यायला निघाल्या, पण नेहमीसारख्या कृष्णा त्यांच्या मागे नव्हता. रेणूला वाटलं चला उशीर का होईना त्याला समज आली म्हणून ती निवांत झाली, पण राधा राहून राहून मागे पाहत होती. तिला कळत नव्हतं ती एवढी अस्वस्थ का आहे. उलट खुश व्हायला हवं होतं की शेवटी त्याने तिचा पिछा सोडला. वर्गात आल्यावर ही सर शिकवायला आले तरी कृष्णाचा पत्ता नव्हता. राधाची नजर त्याच्या बेंचवर गेली, जी आता खाली होती. तिला आता कसं तरीच वाटलं. ती राहून राहून दरवाजाकडे पाहत होती. रेणूला तिचं काय चाललंय कळत नव्हतं, पण सर असल्यामुळे तिला विचारताही येईना. मधल्या सुट्टीत ती राधाच जेवणाचं अजिबात लक्ष नव्हतं. सकाळपासून तिने कृष्णाला पाहिलं नव्हतं. त्याच मागे मागे येणं, वर्गातही तिला एकटक पाहणं, जेवतानाही त्याची नजर तिच्यावरच असायची. आज असं काहीच घडलं नव्हतं. त्यामुळे तिला चुकल्यासारखं वाटत होतं. आपल्यासोबत हे असं का होतंय हे मात्र तिला कळत नव्हतं. रेणूने किती वेळा विचारलं, पण तिने काही सांगितलं नाही. आता 2-3 दिवस उलटून गेले तरी कृष्णाचा पत्ता नव्हता. आता मात्र राधा खूप अस्वस्थ झाली. तिचं आज ना वर्गात लक्ष होतं ना खाण्यात. तिचं तिलाच कळत नव्हतं. तिला असं का होतंय? तिला खूप वेळ वाटायचं रेणूला विचारावं कृष्णाबद्दल, पण ती काय म्हणून विचारणार होती? "राधा, काय चाललंय? 2-3 दिवस झाले मी पाहते तुझं अजिबात लक्ष नाहीये कशात. आज सर पण ओरडले तुझ्यावर." रेणू आणि राधा शाळा सुटल्यानंतर घरी चालल्या होत्या तेव्हा रेणूने विचारले, अगं काही नाही, तब्येत जरा ठीक नाहीये म्हणून."
राधा कसं तरी म्हणाली. हो का? माझ्याशी खोटं बोलशील? मग मला सांग, गेली 2 दिवस ते 3 दिवस झाले तू दरवाजात सारखं पाहात कोणाची वाट पाहतेस? आपण शाळेत येताना पण मागे वळून पाहतेस. रेणू म्हणाली. तसं आता राधा गडबडली. अगं काही नाही, मी का कोणाची वाट पाहू? राधा नजर चोरत म्हणाली. काल मी कृष्णाच्या घरी गेले होते, तेव्हा त्याची आई सांगत होती, तो हॉस्पिटलमध्ये आहे. रेणू म्हणाली. काय? हॉस्पिटल? काय झालं त्याला? तो बरा आहेस ना? तरी मला वाटलंच होतं नक्की काहीतरी झालंय. नाहीतर तो असं कधी घरी राहत नाही. राधा कंटिन्यू बडबड करत होती आणि इथे रेणू तिचं हसू दाबत होती. तुला काय झालं हसायला? एक तर तो बिचारा आजारी आहे आणि तू राधा बोलता बोलता थांबली. ओहो बिचारा हां, मतलब आग दोनों तरफ लगी है. रेणू तिला बोट टोचत म्हणाले. ए गप्प, काही काय बोलते? मी तर आपलं असंच बोलत होते. क्लासमेट आहे आपला म्हणून काळजी वाटली. राधा सारवासारव करत म्हणाली. राधा किती खोटं बोलशील? अगं गेले 2-3 दिवस झाले मी पाहते तुझी अवस्था. तो येत नाहीये तर किती अस्वस्थ झालीये तू. आणि आता मी हॉस्पिटलच बोलले तर किती पॅनिक झालीस तू. राधा का मान्य करत नाहीस? आवडतो तो तुला? हो आवडतो तो मला. राधा भरल्या डोळ्यांनी म्हणाली. पण पुढे काय काय हां? रेणू तुलाही माहीत आहे माझे बाबा कसे आहेत. अगं त्यांचा विश्वास खूप आहे माझ्यावर. आणि त्यांना जर समजलं की मला कोणीतरी आवडतो तर ते कृष्णालाच काय करतील हा विचार करूनच मला भीती वाटतंय. राधा म्हणाली. पण मी नाही घाबरत कोणाला. तुझी सोबत असेल तर अख्ख्या जगाशी लढेल मी. मागून कृष्णा म्हणाला. तसं राधा आश्चर्याने पाहू लागली. म्हणजे त्याने सर्व ऐकलं होतं. तिने रेणूकडे रागात पाहिलं. तसं रेणूने जीभ चावली आणि कान पकडून सॉरी म्हणाली. तुला वाटत तेवढं सगळं सोपी नाहीये. तू माझ्या बाबांना ओळखत नाहीस. राधा कृष्णावर एक कटाक्ष टाकून सायकल घेऊन निघाली. तू अजून मलाही ओळखत नाहीस. फक्त एकदा कबूल कर की तुझंही माझ्यावर प्रेम आहे. तुझी शपथ सांगतो आयुष्यात कधीच साथ सोडणार नाही. कृष्णा भाऊक होत म्हणाला. एक क्षण तीही त्याच्या डोळ्यात गुंतली. राधा अगं तुम्ही कुठे लगेच लग्न करणार आहात? अजून खूप वर्षे बाकी आहेत. जेव्हा वेळ येईन तेव्हा सांगता येईल तुझ्या बाबांना. रेणूही राधाला समजावत म्हणाला. राधा एकटक कृष्णाच्या डोळ्यात पाहत होती. वयाने लहान असला तरी त्याच्या डोळ्यात तिच्यासाठी खरं प्रेम होतं. एक वेळ तिला वाटलं की सांगून टाकावं त्याला की हो आहे तिचं ही त्यावर प्रेम. पण तेच प्रेम तिला अडवत होतं. कारण जर तिच्या बाबांनी त्याला काही केलं तर स्वतःला माफ करू शकणार नव्हती. तीही काही न बोलता तिथून निघून गेली. कृष्णाला तिचं असं काही न बोलता निघून जाणं त्रास देत होतं. तो तसाच हताश होऊन बसला. कृष्णा तिला थोडा वेळ दे. तिला तुझं प्रेम नक्कीच समजेल. तिच्या बाबांमुळे ती काही बोलत नाही आहे. मी समजावेन तिला. रेणूने त्याला धीर दिला आणि तीही निघून गेली. राधा परत घरात आली तर तिचे बाबा रागात तिला बघत होते. तीही भीतभीतच आत आली. तिची आईही घाबरून पाहत होती. घ्या आली तुमची लाडकी रंग उधळून. कुठे होतीस इतका वेळ? बाबा रागात आणि आवाज चढवून म्हणाले. बाबा मी ते थोडा उशीर झाला आज. राधा घाबरत म्हणाली. अहो झाला असेल उशीर. असं कधी करत नाही ती. राधाची आई दबकत म्हणाली. तू तर शांतच बस. सगळे तुझ्या लाडाचे परिणाम आहे. तुझं लक्ष असतं का तुझ्या मुलीवर? हां. राधाचे बाबा रागात बोलले. अहो काय झालं? तुम्ही आज एवढी का चिडलात? राधाची आई म्हणाली. तुझी ही लाडकी रस्त्यात उभी राहून कोणत्या पोराबरोबर रंग उधळत होती
विचार एकदा. बाबा राधावर रागीट कटाक्ष टाकत म्हणाले. तसं राधाला घाम फुटला होता. अहो, काय बोलताय? माझी राधा असं काही करणार नाही. तुम्ही ओळखता तिला चांगले. राधाची आई त्यांना समजवत म्हणाली. अगं, ह्या माझ्या स्वतःच्या डोळ्यांनी बघून आलोय मी. त्या पोराबरोबर होती. बाबा म्हणाले. तसा आई राधासमोर जाऊन उभा राहिला. राधा, बाबा काय म्हणतायत? खरं आहे का हे? आई तिच्यावर नजर रोखून म्हणाली. आई, तो क्लासमेट आहे आणि रेनू पण होती सोबत. मी एकटी नव्हते. तो अभ्यासाचं विचारत होता. राधा धीर एकवटून म्हणाली. अहो राधा, खोटं नाही बोलणार कधीच. आणि तीही तुमची मान खाली जाईल असंही कधीच नाही वागणार. विश्वास ठेवा, राधाची आई म्हणाली. ह्यावेळी विश्वास ठेवते. पण तो मुलगा परत तुझ्या आसपास जरी दिसला तर तुझं शिक्षण कायमचं बंद समजलं. राधाचे बाबा गरजले. तसं राधाने घाबरून होकारार्थी मान हलवली. तिचे बाबा रागातच तिथून निघून गेले. राधा, चल आवरून घे, राधाची आई म्हणाली. तसं राधा पटकन आत गेली. राधाने दप्तर बेडवर टाकून दिलं आणि ती तिथंच पटकन खाली बसली. अंग पूर्ण भीतीने थरथरत होतं. शेवटी त्याची भीती होती तेच झालं होतं. तिचा निर्णय योग्यच होता. कृष्णाला ती कधीच होकार देऊ शकत नव्हती. यातच त्याचं भलं होतं. ती तशीच काही वेळ विचार करत राहिली. दुसऱ्या दिवशी राधा नेहमीप्रमाणे शाळेत निघाली. सोबत रेणूही होतीच आणि कृष्णाही त्याच्या मागे मागे होता. रेणू तिला समजवत होती, पण राधा एक शब्द ही बोलली नाही. तिने सरळ दुर्लक्ष केलं. वर्गातही राधा शांतच होती. कृष्णा तिच्याशी बोलण्याचा प्रयत्न करत होता, पण राधा ऐकून घ्यायलाच तयार नव्हती. 15 दिवस उलटून गेले, पण ना राधाचं वागणं बदललं होतं ना कृष्णा बोलण्याचा प्रयत्न करतच होता. आणि राधा ती तर पाहतच ती नव्हती. आता कृष्णा वैतागला होता. त्याने मनातच काय तो सोक्षमोक्ष लावायचा ठरवला होता. जशी शाळा सुटली तशी राधा बाहेर पडली. कृष्णाने तिला बाहेरच गाठले. राधा थांब, मला बोलायचंय तुझ्याशी. कृष्णा राधाच्या समोर जाऊन उभा राहिला. तसं राधा दुसऱ्या बाजूने निघाली. कृष्णा परत तिच्या पुढे जाऊन उभा राहिला. राधा, प्लीज एकदा बोल माझ्याशी. काय झालंय ते तर सांगशील? कृष्णा कळवळून म्हणाला. माझा रस्ता सोड, जाऊ दे मला. राधा शांतपणे म्हणाली. राधा, अगं एकदा त्याचं ऐकून तर घे, रेणू पुढे मध्येच म्हणाली. रेणू, त्याला सांग मला त्याच्याशी काहीच बोलायचं नाहीये. माझा रस्ता सोड. आणि नादही हेच चांगलं आहे त्याच्यासाठी, राधा रेणूला म्हणाली आणि जायला निघाली. नाही राधा, मी तुला असं जाऊ देणार नाही. कृष्णाने तिचा हात पकडला. ती फक्त त्याने पकडलेल्या हाताकडे पाहत होती. ये सोड तिचा हात. एक करारी आवाज आला. तसं सगळ्यांनी त्या दिशेला पाहिलं. विजेचा झटका लागावा तसं राधाने कृष्णा त्या हातातून हात काढून घेतला. तिचं पूर्ण शरीर हात लटपटू लागले होते. समोर तिचे बाबा रागात उभे होते. हे करायला येते इथे. त्यांनी जोरात राधाच्या कानामागे ठेवून दिली तशी राधा खाली पडली. रेणूने पटकन तिला उठवलं. काका, राधाला मारलेलं पाहून कृष्णा रागात म्हणाला. आवाज खाली. मुलगी आहे ती माझी. एसीपीच्या पोरीवर नजर ठेवणार हा? तुझी हिंमत कशी झाली? ते त्याची कॉलर पकडत म्हणाले. प्रेम करायलाही हिंमत लागते का काका? आणि ती माझ्यात आहे. प्रेम आहे माझं राधावर. कृष्णा त्याच्या डोळ्यात डोळे घालून न घाबरता म्हणाला. एक क्षण तेही त्याच्याकडे पाहतच राहिले. प्रेम कशाशी हातात हे तरी माहीत आहे का तुला? तुझं वय काय? तू बोलतोस काय? अरे, ज्या वयात शिक्षण घ्यायचं आहे त्या वयात असली थेर सुचतात तुम्हाला? हा, ते रागात म्हणाले. काका, माझं खरंच खूप प्रेम आहे तिच्यावर.
मान्य आहे, मी लहान आहे अजून, पण मी खूप अभ्यास करेन, खूप मेहनत करेन आणि राधाच्या योग्यतेला बनवून दाखवेन. प्लीज एक चान्स द्या मला, कृष्णा म्हणाला. आधी काहीतरी बनवून दाखव, मग हे सगळं बोल, ते म्हणाले. काका, आधी तुम्ही मला वचन द्या. मी जर राधाच्या योग्यतेचं बनवून दाखवलं तर तुम्ही राधाचा हात माझ्या हातात द्याल, कृष्णा म्हणाला. तसं ते पाहतच राहिले. एवढासा पोरगा त्यांना भारी पडत होता. राधा आणि रेणू ही आश्चर्याने पाहत होत्या. राधाच्या बाबांनी थोडा वेळ विचार केला. ठीक आहे, मी वचन देतो तुला. जर तू राधाच्या योग्यतेचा बनलास तर मी स्वतः राधाचा हात तुझ्या हातात देईन. पण माझी एक अट आहे. राधाचे बाबा विचार करत म्हणाले. जर राधा माझी होणार असेल तर मला तुमच्या सगळ्या अटी मान्य आहे, कृष्णा निर्धाराने म्हणाला. 1 महिन्याने तुमचे फायनल पेपर आहेत. ते झाल्यानंतर तू राधाला ना पाहायचं ना भेटायचं, तिच्यापासून दूर निघून जायचंस. मी तुला वचन देतो, तू जेव्हा येशील तेव्हा राधा तुझीच असेल, बाबा म्हणाले. तसं कृष्णाने एक नजर राधाकडे पाहिलं. जर हीच माझ्या प्रेमाची परीक्षा असेल तर मला मान्य आहे. मी लांब राहीन राधापासून, कृष्णा म्हणाला. तसं ते राधाला घेऊन निघून गेले. कृष्णा, काय केलंस तू हे? तुला समजणार आहे का? रेणू काळजीने म्हणाली. प्रेमात खूप ताकद असते रेणू. ती जरी बोलली नाही तरी तिच्या डोळ्यात माझ्याविषयी प्रेम दिसतं मला. मी नक्कीच तिच्या योग्यतेचा बनेल आणि राधा फक्त या कृष्णाचीच होईल, कृष्णा हसून म्हणाला आणि निघून गेला. रेणू फक्त पाहतच राहिली. फायनल पेपर झाले. बोलल्याप्रमाणे कृष्णा राधापासून लांब निघून गेला. जाताना त्याने एकदा तिच्या बाबांची भेट घेतली. राधाला डोळे भरून पाहिलं. त्याला वाटलं होतं ती आता तरी बोलेल, पण ती शांतच होती. दिवसामागून दिवस सरत होते. राधाने जरी कृष्णाला प्रेमाची कबुली दिली नसली तरी तिच्या मनात फक्त कृष्णाच होता. तिचा त्याच्यावर पूर्ण विश्वास होता आणि तिला माहीत होतं तो तिला न्यायला नक्कीच येईल. म्हणून ती आता मनातच कृष्णाचे स्वप्न पाहत होती. त्याची आतुरतेने वाट पाहत होती. इकडे कृष्णा मन लावून अभ्यास करत होती. त्याला काहीही करून यशस्वी व्हायचं होतं. राधापासून लांब राहणं त्याच्यासाठी खूप कठीण होतं. पण रेणूकडून त्याला तिची खबर मिळायची आणि त्यातच तो खुश व्हायचा आणि त्याला हवी उमेदवारी यायची. कृष्णाने MBA कंप्लीट केलं होतं आणि त्याला आता एका नामांकित कंपनीत जॉब मिळाला होता. तो खूप खुश होता कारण तो फायनली राधाला भेटणार होता. हे एवढे वर्ष त्यांनी तिच्याशिवाय कसे काढले होते हे त्यालाच माहीत होतं. मित्रांनो, तुम्हाला जर ही स्टोरी कशी वाटली तर मला कमेंट करून नक्की सांगा. मी याचा दुसरा पार्ट तुमच्यासाठी नक्कीच घेऊन येईन. थँक्यू.